जर काल आलो असतो तर तुम्ही कर्जमाफीला हो म्हणले असते का नाही म्हणले असते? याचा अर्थ कालची बैठक ही काही आमच्या प्रश्नाचा तोडगा म्हणून नव्हती, आमच्या आंदोलनाबद्दल लढण्यासाठी होती. त्यामुळं या ठिकाणी आमचे नेते जे विनंती करतायत की आपण मुख्यमंत्री, आणि कर्जमाफी हा आमचा अजेंडा नाही, तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यातली गोष्ट आहे, तुम्ही जाहीर केलेली गोष्ट आहे, तुमची जबाबदारी आहे. आणि त्यामुळं आम्ही फक्त तुम्हीच सांगितलेलं करा हे सांगण्याकरता इथं आलेलो आहे. तर त्याच्याबद्दल आम्हाला जेलमध्ये टाकायची तयारी आहे असं नाही चालणार ना. तो पुन्हा सांगतो, आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे का राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये बसायचा अधिकार नाही आहे, म्हणून आम्ही फक्त निरोप घेऊन आणि सरकारची विनंती घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे का आपण मुख्यमंत्री महोदयांसोबत आणि कॅबिनेट मंत्री महोदयांसोबत बसावं आणि लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय होईल. आपण त्यांच्यासोबत चर्चा करावी एवढी विनंती तुम्हाला करतो. आता तुम्ही दोघांनी ठरवलं आहे का आम्ही मुख्यमंत्र्यांना फोन करणार नाही, बरोबर ना? कारण भेट घालायची आम्हाला काही चेहरा पाहायची आवड नाहीये, मुख्यमंत्र्याचा चेहराची पाहायची काही आमची काही हे नाहीये. तुम्ही फोन लावा, फोन लावून काय म्हणतो सांगा, स्पीकर करा. माग बरेचदा फोनवरून चर्चा झाली आहे मुख्यमंत्र्यांसोबत. फोन लावून येणार का तिकडेच जाणार आहे? या मग फोन आम्हाला सांगा. नाही इथं ते डायरेक्ट बोलू आमच्यासोबत. स्पीकर ऑन करू आपण. मंत्री सुद्धा फोन लावायला तयार नाही. काय हालत आहे सरकारची. गुलाबीची काही हद मला वाटते यायले सर्व माहीत. 4 वाजता आले नाही आणि इथं आल्यावर हे ट्रेनिंग दिल्यासारखे बिट्टू सारखे बोलून राहिले, जसं काही यायले ट्रेनिंग दिलं आहे. आपल्या समोरून मुख्यमंत्र्याने फोन लावायला भिवून राहिले. हे सगळे ट्रेनिंग देऊन आलेले पालकमंत्री जे आहेत हे सारखे बोलतात आणि याने पेशंट ट्रेनिंग आहे मिट्टू सारखं बोलत, लोकांसोबत कसं बोलायचं ते बाकायदा आपल्याला सांगून राहिले. चर्चेला या अबे तर चर्चा फोनवरच होते. आम्हाला ते म्हणते मिटिंगला या, मिटिंगचा निरोप मगाशीलाच होता नाही का? तुम्ही आमच्यासाठी का घेऊन आले? हे फोन लावायची हिंमत नाही यायची, मग हे मंत्री होय का? यायला
पावर नाही आहे. फोन साधा फोन फोन उचलत नव्हतं. म्हणून आपण आता फोन लावल्यावर का पडते माहीत पडते. त्याच्यानंतर सर्व मोठे नेते आपले काय डिसिजन घेते हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे आणि इथून हटायचं नाही आहे. ठीक आहे. हे सगळे ट्रेनिंग देऊन पाठवलेले पोपट होते. यावेळेस सगळं माहीत होतं कोर्टाचा आदेश येणार आहे आणि म्हणून या निर्णय आपल्या उरावर येणं आणून ठेवलं. हे आले आपल्याला भेटायले निरोप असा सांगून राहिले जसं काही पोरगी पाहायला येणार आहे का काय. उद्या निरोप दिलं कोणतरी लोक आपल्याला समिती नेली अजून अभ्यासच राहत आहे. हे लक्षात ठेवा. या सरकारनं असे तत्वच राहिलं आहे. असे अनेक आंदोलन गुंड आहेत आणि हे अशाच पद्धतीनं कसं आंदोलन कुठायचं येईल आणि कसे मॅसेज व्हॉट्सअपवर पाठवता येईल आणि तुम्हाला हॅलो पोलीस तिथे ट्रॅक्टरला त्रास देऊ नका. तर आपण सगळे करा तिकडे वापस रेल्वेवर चालू करू रोडावर. एक मिनिट काय म्हणते हॅलो. अरे शेतकऱ्याच्या पोटच्या पावसाला घाबरायचं काय कारण आहे का. कसं खाली मग कसं खाली कसं खाली सगळे ते शेतात पाऊस आला तर काय पायला पळतो ना घरी आपण. अरे नांगरतो ना पावसामध्ये पेरतो ना पावसामध्ये. आंदोलन केलं पावसात तर बिघडताय काय. कसं खाली भिजूया सगळ्या महाराष्ट्राच्या समोर.